सद्गुरुनाथ महाराज की जय. स्वामी स्वरूपानंदांचा अत्यंत सुंदर असा एक अभंग आहे. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव कायवान. सद्गुरु गौरव कायवानु, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. स्वामी म्हणे वंदी सद्गुरु पाऊले, भले आकारले परब्रह्म. भले आकारले परब्रह्म, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव. गुरु तोच देव आणि देव तोच गुरु, ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. गुरु हे ज्ञानाचा सूर्य असतात, प्रेमाचा महासागर असतात आणि शांतीचा हिमाचल असतात. म्हणून गुरूंचं पूजन करायचं असतं. गुरुपूजन म्हणजे काय हो, तर सत्याचं पूजन. गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचं पूजन. गुरुपूजन म्हणजे अनुभवांचं पूजन. आणि आपल्याला समजा सद्गुरू नाही मिळाले तर कृष्णं वंदे जगद्गुरुम, भगवान श्रीकृष्णांना गुरु मानून त्यांनी दाखवलेल्या जीवनपंथावरून चालणं हेच श्रेयस्कर आहे. कृष्णांचा गीता संदेश वाचून समजून त्याच्यावर विचार करून तो आपल्या आचरणात आपल्याला आणायचा आहे. घराघरात नेऊन त्याचा संकल्प करायचा आहे. गावागावात या जगद्गुरूची आश्वासने पोचवून झोपलेल्याला जागृत करायचे आहे. आणि भारतीय संस्कृतीचा जो वृक्ष आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. त्याला आपलं खत पाणी घालायचं आहे. म्हणूनच कटिबद्ध झालेले जे गुरु असतात त्यांचं पूजन करणं, कारण आपलं जीवन सुखकर करणं, आपल्याला परब्रह्माची भेट करून देणं हेच तर गुरूंचं महत् कार्य आहे. आणि म्हणून जर आपण गुरूंना वंदन केलं, कारण या दिवशी का महत्त्व आहे तर गुरुतत्व हे 1000 पटीने वाढलेलं असतो.